नमस्कार मित्रांनो, आर्ट ऑफ कुशलमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी आता मार्केट ओपन व्हायला 1.5 मिनिटं बाकी आहे आणि इथे आपण जर बघितलं तर पूर्णचं पूर्ण मार्केट हे इथे बघताय तुम्ही, जे की जवळपास रेडमध्ये ओपन झालेलं आहे. निफ्टी 85 पॉईंट मायनस आहे, बँक निफ्टी 120 आहे, फिन निफ्टी 53, मिड कॅप बघताय 40. म्हणजे ओव्हरऑल पूर्ण इंडेक्स जे आहे इथे रेडमध्ये आहे. तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी आपल्याला आपलं जे स्ट्राईक ॲप्लिकेशन आहे इंट्राडेसाठी आपण जे वापरणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की आता मार्केट हे डाऊन साईडला ओपन झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी आपण जे स्कॅनर इथे तयार केलेले होते 2, त्या स्कॅनरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथे ओपन इक्वल टू हाय आणि ओपन इक्वल टू लो. आता लोमध्ये जे आहे इथे आपण काय करायचं, हे दोन्ही स्कॅनर एकदा बंद करायचे आणि त्याच्यानंतर काय करायचं, या ठिकाणी हे स्कॅनर जे आहे परत या ठिकाणी चालू करायचे, जेणेकरून काय होईल की लाईव्ह मार्केटमधला जो डाटा आहे तो आपल्यासमोर इथे या ठिकाणी येणार आहे. आता बघता तुम्ही इथे 9:14 22 जुलै या ठिकाणी 85 जे स्टॉक आहेत तिथे काय झालेलं आहे, या ठिकाणी मॅच झालेले आहेत. इथे आपण व्हॉल्यूमला जो वॉल्यूम इथे जे आहे अपडाऊनचा एरो, तिथे हाय टू लो हा व्हॉल्यूम इथे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे इथे काय होतं की ज्याचा व्हॉल्यूम जास्त आहे ते स्टॉक वरती येतात आणि त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी ओपन इक्वल टू हायमध्ये आपल्याला या ठिकाणी सेलसाठी प्लॅन इथे करायचा असतो. आता त्याचबरोबर आपलं जे दुसरं इंडिकेटर आहे ओपन इक्वल टू लो, ह्याला देखील आपण इथे ओपन करायचं. इथे बघता तुम्ही 19 तारीख येत आहे, ह्याला देखील आपण स्टॉप करूया इथे. ठीक आहे, सॉरी, ह्याला आपण इथे टेक लाईव्ह करायचं आहे इथे. आणि इथे बघताय तुम्ही इथे देखील टाईम चेंज झाला, 22 जुलै 9:14 इथे आलेले आहे. त्याला अगेन स्टॉप करूया. अगेन टेक लाईव्हमध्ये जाऊन 5 मिनटं इथे आपण आपल्याला करायचं आहे. 5 मिनटं करून इथे काय करायचे, इथे आपल्याला बघायचे की कोणत्या साईडला जास्त या ठिकाणी स्टॉक आहेत. ठीक आहे, 9:15 मार्केट सुरू झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त ओपन इक्वल टू लोमध्ये म्हणजे 2 स्टॉक आहेत आणि ओपन इक्वल टू हायमध्ये जर इथे विचार केला आपण, जवळपास मित्रांनो इथे बघता तुम्ही 86 स्टॉक जे आहे ओपन इक्वल टू हायमध्ये या ठिकाणी आहे. तर आपण ह्याला अगेन एक रन करूया इथे. ठीक आहे, 9:14 आपण हे स्कॅन केलेलं आहे. अगेन स्टॉप करूया, अगेन टेक लाईव्ह करूया. इथे मार्केट सुरू झालेलं आहे. अगेन आपण याला जे की चालू करूया आणि अगेन रन अँड सेव्ह करूया, जेणेकरून बघता तुम्ही 9:15 इथे हे स्कॅन झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ज्याचा वॉल्यूम जो आहे जास्त आहे ते वरती घ्यायचं आहे. इथे हाय टू लो क्लिक करून आणि डन करायचं आहे, जेणेकरून ज्याचा वॉल्यूम जास्त आहे ते वरती या ठिकाणी येत आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आय आर बीमध्ये इथे आपल्याला बघायचे की ओपन इक्वल टू आपण जे आहे हाय बघत आहोत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, IRB. ठीक आहे, या ठिकाणी आपली बॅक गेलो त्याच्यामुळे सेटिंग गेलेली आहे. अगेन हाय टू लो. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये जे आहे आपल्याला IRB, हे बघा 2 नंबरला IRB आला. तर IRBचा आपल्याला जो आहे चार्ट आता ओपन करायचा आहे. IRBचा चार्ट आपण ओपन करूया आणि त्याच्यामध्ये बघूया की इथे आपल्याला काय भेटू शकतं का. IRBचा जो आहे आपण चार्ट ह्याला क्लिक केलेला आहे, 67ला आहे, ह्याला ओपन करायचं आहे. आणि पहिली कॅन्डल जी आहे ती पहिली कॅन्डल कमीत कमी 1.5%च्या आतमध्ये असेल तर या ठिकाणी एक छान आपल्याला ट्रेड इथे भेटू शकतो इंट्राडेसाठी. इथे बघताय तुम्ही ही जी कॅन्डल आहे 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवरनं 1.5%पेक्षा ही खूपच मोठी कॅन्डल आहे. तर अशा कॅन्डलमध्ये आपल्याला काय करायचं, इथे अशा कॅन्डलमध्ये आपल्याला इथे काहीच करायचं नसतं. ह्या कॅन्डलचं आपण मेजरमेंट घेऊया की बघूया, याची क्लोजिंग होऊ देऊया ह्या कॅन्डलची. पहिली कॅन्डलची क्लोजिंग झाल्यानंतर आपल्याला डिसाईड करायचं आहे. या ठिकाणी हा जो हाय आहे आणि डाऊन साईडला जर लो बघितला तर जवळपास 2.38%चं हे आहे. तर आपल्याला याचं ओपन आणि क्लोज इथे बघायचं आहे. ठीक आहे, हे डाऊन साईडला येत आहे. आता त्याचबरोबर आपण दुसरा स्टॉक बघूया. वेगवेगळे स्टॉक चेक करायचे राहायचे इथे, जेणेकरून काय होतं की इथे आपल्याला कुठेतरी एक छानपैकी ट्रेड या ठिकाणी भेटू शकतो. तर या ठिकाणी आता GMRI, हे GMRIN ते बघूया आपण काय आहे. GMRIN. ठीक आहे, हे GMRIN हे 91ला आहे आणि हा डाऊनच येत आहे. पहिली कॅन्डल क्लोज होऊ द्यायची आहे. एकदम छान कॅन्डल बनली इथे पहिली, पण ह्या कॅन्डलचं मेजरमेंट आपल्या जे सेटअप आहे आपला त्याच्यामध्ये इथे बसलं पाहिजे, तरच इथे आपल्याला काय होणार, एक छानपैकी ट्रेड या ठिकाणी भेटू शकतो. 1.5%च्या आतमध्ये आहे म्हणजे 1.29 आहे. तर हे आपण एक थोडासा हा जो स्टॉक आहे हा आपण थोडासा बघू शकतो. आता त्याचबरोबर काय करायचं,
अगेन इथे यायचं. आता या सन सुंदर फास्ट ते पण एक छान आहे. आपल्याला एक छोटंसं बघायचं आहे त्याच्यामध्ये. या ठिकाणी जे की बघताय तुम्ही हे काय म्हणतात इन्फोसिस INFYचा इथे आपण चार्ट बघूया काय म्हणतो INFYचा, आणि त्याच्यामध्ये देखील बघूया काय भेटते का. INFY हे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल, 9:15 आहे, 20 मिनिटापर्यंत तुम्हाला हे इथे चेकच करावे लागेल. ठीक आहे. इथे बघता ही कॅन्डल आहे, अजून क्लोज नाही झालेली कॅन्डल, तर आपल्याला थोडंसं वेट करायचं आहे अजून. हे 5 मिनटं होऊ द्यायचे आहेत आणि 5 मिनिटानंतर या ठिकाणी अगेन एक आपण रिफ्रेश मारूया आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला जो ट्रेड आहे तो एक ट्रेड इथे छानपैकी इथे पाहायला या ठिकाणी भेटणार आहे. तर बघूया काय होते, काय माहिती याच्यामध्ये. तर आपण आपला जो सेटअप आहे त्याच्यावरती इथं प्लॅन करायचा आहे आपल्याला. IRB मला या ठिकाणी छान वाटत आहे. IRBमध्ये मी प्लॅन करणार आहे. IRBची कॅन्डल आता क्लोज होऊ द्यायची आहे. 1 मिनिट बाकी राहिलेला आहे. अगेन IRBचा चार्ट जो आहे ते ओपन करूया. एक DLF बघूया एक वेळेस. DLF बघूया की DLF काय बोलतो. DLFची जी कॅन्डल आहे पहिली, ती देखील या ठिकाणी एक आपल्या मेजरमेंटमध्ये बसली पाहिजे. ही कॅन्डल खूपच मोठी आहे मित्रांनो. या कॅन्डलमध्ये आपण एंट्री करू शकत नाही, कारण इथे जर बघितलं तर टॉपवरनं जर या ठिकाणी आपण घेतला तर हे जवळपास बघताय तुम्ही 1.42% आहे. खूप मोठी कॅन्डल आहे, 1.5%च्या आतमध्येच आहे. पण या ठिकाणी एक पॉझिटिव्ह कॅन्डल इथे तयार झाल्यासारखी झालेली आहे. तर आता या ठिकाणी जो आहे 19 झालेले आहेत, 9:19 आणि त्याचबरोबर आपण असे स्टॉक तुम्हाला या ठिकाणी सकाळी सकाळी शोधावे लागतात. आता फेडरल बँक देखील आहे, बँकिंग सेक्टर डाऊन आहे, तर फेडरल बँक एकदा आपण इथे नजर मारूया फेडरल बँकेवरती. फेडरल बँकेमध्ये जर भेटत असेल तर आपण प्रयत्न करूया. FEDE फेडरल बँकमध्ये आता पहिली कॅन्डल आपल्याला बघायची आहे की पहिली कॅन्डल कशा पद्धतीने आहे. एकच नंबर. ठीक आहे. आता या ठिकाणी ही पहिली की जी कॅन्डल आहे ना मित्रांनो, हे आपण इंडिकेटर थोडेसे काय म्हणतात त्याला, आता बंद करूया याच्यामध्ये. पहिली जी कॅन्डल आहे पहिल्या कॅन्डलचं आता इथे आपल्याला बघायचं आहे. हे जे आहे VWAP आहे, पहिली कॅन्डलची जी क्लोजिंग आहे. आता इथे जर आपण हा हाय घेतला आहे, क्लोजिंगच्या खाली एंट्री मारायची आपल्याला. क्लोजिंग जी झालेली आहे इथे जवळपास 17% आलेली आणि हा कॅन्डल कुठपर्यंत आलेली आहे 0.73. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण नको आहे आपल्याला. जो स्टॉक होता आपला IRB कुठे गेला. IRB ह्याच्यामधून गायब झाला वाटतं IRB. ठीक आहे. तर IRB जो आहे 60. IGL पण एक आहे. IGL बघूया आपण. आपल्याला एक कॅन्डल छानपैकी इथे भेटली पाहिजे IGL. तर IGL चुकलं काहीतरी आपलं स्पेलिंग त्याच्यामध्ये IGL. तर IGLमध्ये आपण बघूया की 530ला इथे आहे. IGLमध्ये एक रिवर्स झालेला आहे, ह्याच्यामध्ये नाही यायचं. तर आपल्याला काय करूया आपण की या ठिकाणी जो आपला DLF आहे हा देखील थोडा प्लसमध्ये चालला आहे. फेडरल बँक आहे, फेडरल बँकेमध्ये देखील एक भेटू शकतो आपल्याला छानपैकी. IRB जो आहे तो आपल्याला IRBमध्ये आपला जो होता प्लॅन होता. तर IRBमध्ये आपण टेक्निकल ॲनालिसिस करून बघूया की हे बेरिशमध्ये दाखवत आहे टेक्निकल 1 तासावरनं. तर आपण IRBचा चार्ट परत ओपन करूया आणि या ठिकाणी एक जो ट्रेडचा इथे आपण प्लॅन इथे तयार करूया. आपण IRBचा चार्ट बघूया. IRB कुठे गेला. IRB अगेन सर्च करावं लागेल. IRB आपण सर्च करूया इथे IRB आणि IRBमध्ये आता इथे आपण प्लॅनचा इथे विचार करूया. ठीक आहे. IRBमध्ये जे आहे मित्रांनो, इथे जे आहे आपली एंट्री कुठे होणार आहे, जे हे कॅन्डलचा जो या ठिकाणी लो आहे. ठीक आहे. आता ही कॅन्डल अशा पद्धतीने तयार झालेली आहे, तर इथे आपण मेजरमेंट घेऊया आणि त्याच्यानंतरच आपण इथे प्लॅन करूया. आता इथे हा जो हाय आहे हाय मार्क करूया आणि लो या ठिकाणी मार्क करूया. ठीक आहे. अरे बापरे, हे मोठी कॅन्डल आहे 2.42% तर ह्याच्यामध्ये ट्रेड तर आपल्याला नाही भेटणार. IRBमध्ये आपण दुसरा बघूया जे की 1.5%च्या आतमध्ये असेल. IGL
IGLमध्ये बघूया काय होतंय. IGL कारण आपल्याला जो वेळ आहे ना तो ह्याच्यामध्येच जात आहे. IGL IGLला आपण क्लिक करूया आणि IGLमध्ये जर पहिली कॅन्डल या ठिकाणी पहिली कॅन्डल जी आहे आपण एकदा परत रिफ्रेश करूया कारण स्टॉक या ठिकाणी वरती जात आहेत. इंडेक्स इथे मला वाटतं रिव्हर्स फिरलेत बहुतेक इंडेक्स इथे. ठीक आहे, रिव्हर्स जरी फिरले तर काही अडचण नाही आहे. आपला जो प्लॅन आहे त्याच्यानुसारच इथे आपण प्लॅन करायचा. ठीक आहे, रिव्हर्स इथे फिरलेलं नाही तर रिव्हर्स फिरायचा प्रयत्न करत आहेत. तर आपण काय करूया की या ठिकाणी आपण पाहत होतो की अगेन ह्याला आपण काय करूया, ओपन इक्वल टू जो हाय आहे त्याच्यामध्ये किती स्टॉक आलेले आहेत 86 आणि ओपन इक्वल टू लोमध्ये आलेले आहेत 2 स्टॉक. म्हणजे आपल्याला जिकडे जास्त या ठिकाणी भर आहे तिकडेच इथे आपल्याला वळायचं आहे. तर इथे आपण टेक लाईव्ह करूया. अगेन जे आहे 5 मिनिट आणि टेक लाईव्ह इथे आपल्याला जे की 9:24 इथे आपल्याला आता लाईव्ह आलेला आहे ना. ह्याच्यामध्ये आता इथे आपल्याला सर्च करायचं आहे की कोणते स्टॉक इथे आपण आता ह्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. इंट्राडेला इथे आपल्याला कुठे गेला, इंट्राडेला आपल्याला काय करायचं या ठिकाणी एक हाय टू जो लो आहे ह्याला क्लिक करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये पॉलिसी बाजार पण आलेला आहे. या ठिकाणी नेट गेलं काय, प्रीमियम 0 दिसत आहेत. EPL आहे, हे बघा आलं. EPL बघूया आपण. EPL थोडासा वीक दिसतोय आपल्याला. EPLला आपण इथे क्लिक करूया. EPL ते मराठी आली, अरे नाही इंग्लिश. EPL तर EPLला आपण क्लिक करूया आणि बघूया पहिली कॅन्डल छोटी भेटली पाहिजे आपल्याला. पहिली कॅन्डल ठीक आहे, पहिली कॅन्डल छोटी भेटली तर एक छानपैकी ट्रेड इथे भेटू शकतो. वरती जे आहे इथे आपल्याला ओपन इक्वल टू आपण जे आहे हायमध्ये बघत आहोत, म्हणजे बेरीज स्टॉकचा इथे विचार आपण इथे करत आहोत. तर पहिली जी ही कॅन्डल आहे किती आहे कॅन्डल बघूया. क्लोजिंग 87% आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंसं आपण प्लॅन करू शकतो ट्रेडचा आणि जे की जवळपास 1-2% या ठिकाणी ट्रेड आपण इथे प्लॅन करू शकतो. तर इथे आपण काय करूया की हा जो कॅन्डलचा जो लो आहे, ठीक आहे, हा कॅन्डलचा लो बघूया आपण EPLमध्ये किती लो आहे कॅन्डलचा. आणि इथे जे आहे आपण या ठिकाणी आपली पोझिशन इथे लावून ठेवायची आहे. वरती जर लो बघितला तर 217चा 17.51चा लो आहे. तर 217 पॉईंट या ठिकाणी 50चं इथे आपण एक बाईंग इथे लावून ठेवूया. तर या ठिकाणी आपण काय करूया, इथेच जे आहे 217.50ची बाईंग इथे आपण लावून ठेवूया. बाईला क्लिक करूया. इथे जी आपली प्राईस जी आहे 217.50 ₹3 वाढलेला आहे 217.50. ठीक आहे, तर या ठिकाणी आपली काय राहणार आहे, या ठिकाणी बाईंग इथे राहणार आहे. इंट्राडेमध्ये इथे आपण जे आहे ट्रेड इथे करत आहोत. या ठिकाणी आपली बाईंग जी आहे 217 पॉईंट काय राहणार आहे इथे 50 या ठिकाणी राहणार आहे. ह्याच्यामध्ये क्वांटिटी जी आहे आपण जवळपास बघूया किती, 100 क्वांटिटी इथे आपल्याला बाय होतात का बघूया. 100 नाही आहे तर ह्याच्यामध्ये 50 क्वांटिटी येतात ह्याच्यामध्ये. तर आपण 50 क्वांटिटीचा इथे विचार करू शकतो. अजून कोणता आपल्याला भेटते का तो बघूया की जे की डाऊन साईडला जाऊ शकतो. पण 217चं लावलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये टार्गेट आपलं ठीक आहे 5.52. स्टॉप लॉस पण तेवढाच 2.5%चा. तर इथे आपण 50 क्वांटिटी या ठिकाणी हे काय करत आहोत, इथे लिमिट प्राईजला या ठिकाणी लावलेली आहे. लिमिट प्राईजला किती लावायचे, 217.50ची इथे लावायचे. 217.50ची जी आहे लिमिट प्राईज इथे आपल्याला लावायची आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, इथे बायसाठी इथे प्लॅन करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता आपल्याला इथे ब्रोकरेज किती लागू शकतं. या ठिकाणी बघता तुम्ही टर्नओव्हर जो आहे ब्रोकरेज ओव्हरऑल जर बघितला तर 200 नाही, अजून आपलं हे झालेलं नाही ना, पोझिशन आपली पडलेलीच नाही अजून. ठीक आहे, तर आपलं हे जे आहे 217ला आपली इथे बाईंग होणार आहे. इंट्राडेमध्ये
217.50 222ला जात आहे. तो जाऊ द्या. आपला जो बेरिश व्यू आहे इथे तोच आपल्याला ठेवायचा आहे आणि लिमिट प्राईस लावली 217.50 आणि ह्याला आपण इथे जे आहे इन्स्टंट बायला क्लिक केलेला आहे. आणि आता हा बघताय तुम्ही, हा अजून ॲक्टिव्ह झालेला नाही. आपला जो स्टॉक आहे तो ॲक्टिव्ह झालेला नाही. इथे आपलं काय आहे व्यू, की मार्केट हे ओव्हरऑल डाऊन ट्रेंडमध्ये जात आहे. पूर्ण इंडेक्स हे डाऊन ट्रेंडमध्ये आहे. तर इथे आपल्याला पॉझिटिव्ह ट्रेड घेऊन इथे जे आहे उलट मार्केटच्या विरुद्ध करायचं नाही. त्यासाठी इथे आपण कॅन्डलचा जो लो आहे तो इथे काय केलेला आहे, इथे बाईंगची पोझिशनला सेलची पोझिशन लावलेली आहे. आपलं इथे चुकलेलं आहे ते एक गोष्ट. इथे आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी सेलची पोझिशन लावायची आहे. तर इथे आपण बाय लावलेला आहे. तर याला आपण काय करूया, हे ऑर्डरला इथे आपण कॅन्सल इथे करायचं आहे आणि आपल्याला हीच प्राईस लिमिट प्राईस टाकून आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी सेलची इथे जे आहे एंट्री करायची आहे. लिमिट प्राईसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 217.50ची लिमिट प्राईस राहील आपली. आणि इथे आपल्याला जे की जवळपास बघताय तुम्ही, इथे 50 जे आहे क्वांटिटी इथे आपल्याला काय करायचं, इथे 55 क्वांटिटी इथे आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी सेल करायची आहे. म्हणजे 217ला आल्यानंतर इथे आपला हा जो स्टॉक आहे या ठिकाणी सेल होणार आहे. सेलला क्लिक केलेला आहे आपण. आता बघूया. हे बघा, हे अशा चुका होतात. इथे काय झालं, की या ठिकाणी आपण लिमिट प्राईस लावली पण या ठिकाणी काय झालं, हे बाय झालं. तर इथे काय करायचं आहे, हे बाय झालेलं आहे. तर या ठिकाणी थोडी चुकीची पोझिशन आपली पडलेली आहे तिथे. आता इथे आपल्याला बाय करायचं नव्हतं पण या ठिकाणी हे बाय झालेलं आहे. तर आपण काय करूया, की ह्या स्टॉकमधनं लगेच इथे आपण एक्झिट मारायचं आहे. इथे याच्यामध्ये जास्त वेळ थांबण्यात काही अर्थ नाही आहे, कारण चुकीची एंट्री पडलेली आहे. त्याला आपण क्लोज करूया. इथे ह्याला आपण क्लोज केलेलं आहे. आपण लिमिट प्राईस लावली तरी देखील हे चुकीची या ठिकाणी एंट्री पडली. तर आपल्याला काय करायचं, आपल्याला डाऊन ट्रेंडसाठी इथे यायचं आहे. आणि पहिल्या कॅन्डलच्या वरती मार्केट चांगलंच गेलेलं आहे. किती % गेलेलं आहे ते बघूया. आपण हा स्टॉक सोडून देऊया आणि दुसरा स्टॉक इथे शोधूया. याच्यामध्ये दुसरा स्टॉक जर इथे विचार केला तर आपण कोणता स्टॉक बघूया, की या ठिकाणी EPL जो आहे वरती गेलेला आहे. युको बँक आहे. त्यामध्ये TMB, आपण TMBचा चार्ट बघूया. TMBचा आपण चार्ट बघूया. इथे TMB काय म्हणते, TMB. तर या TMBमध्ये आपण बघूया, की आपल्याला पहिली कॅन्डल छान भेटली पाहिजे मित्रांनो. इथे पहिली कॅन्डल ही एक खूप मोठी कॅन्डल आहे. तर ह्याच्यामध्ये एक छान ट्रेड इथे बनवू शकतो. फक्त 1.5%च्या आतमध्ये असावी कॅन्डल. 1.5%च्या आतमध्ये असेल तर प्लॅन इथे करूया. ठीक आहे. 1%ची कॅन्डल आहे. तर इथे आपण जो कॅन्डलचा लो आहे म्हणजे जवळपास इथे बघितलं तर 458.85. तर इथे आपण 458चं इथे काय करू शकतो, या ठिकाणी सेलचा प्लॅन इथे करू शकतो. 458ला इथे आपण सेलचा प्लॅन लावूया. लिमिट प्राईसमध्ये इथे आपण 458ला जे आहे इथे सेलचा प्लॅन करू शकतो. आणि या ठिकाणी आपण इथे 50 क्वांटिटी आपल्याला ठेवायची आहे. 50 क्वांटिटी इथे येत नाही, तर इथे आपण 40 क्वांटिटी बघूया बसतात का. 40 नाही, 35 क्वांटिटी इथे बसत आहेत आपल्या. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, ट्रेडिंगसाठी इंट्राडेसाठी करतो आहे आपण. लिमिट प्राईस लावलेली आहे 458ची आपल्याला लावायची आहे. ठीक आहे. 458ची लिमिट प्राईस लावलेली आहे. आणि या ठिकाणी आता आपण काय करूया, हा जो स्टॉक आहे तो इथे आपल्याला सेल करायचा आहे. लिमिट प्राईस लावलेली आहे. तर या ठिकाणी काय झालं पाहिजे, की आपली जी प्राईस आहे ॲक्टिव्ह, हे बघा, हे असा प्रॉब्लेम येतो कधी कधी. तर याच्यामध्ये काय झालं आहे, लिमिट प्राईस लावून देखील हा जो स्टॉक आहे इथे आपला ॲक्टिव्ह झालेला आहे. तर या ठिकाणी आपला जो स्टॉप लॉस राहणार आहे, या ठिकाणी आपला जो स्टॉप लॉस आहे तो या ठिकाणी आपण आपला स्टॉप लॉस कॅन्डलचा जो हाय आहे तो इथे आपला स्टॉप लॉस इथे राहणार आहे, जो की जवळपास 463. इथे आपण हा जो आहे सेल केलेला आहे. तर इथे आपण हे बायचं लिमिट लावून टाकायचं. इथे आपण किती
किती क्वांटिटी इथे घेतलेली आहेत, तर क्वांटिटी आपल्या 35 आहे. तर याच ठिकाणी आपण बायसाठी लिमिट प्राईस इथे लावूया. स्टॉप लिमिट 35 क्वांटिटी इथे आपल्याला लावून ठेवायचे आहेत. ठीक आहे, स्टॉप लिमिटमध्ये म्हणजे तो आपला स्टॉप लॉस या ठिकाणी राहणार आहे. स्टॉप लॉस गेला तर स्टॉप लॉस घेऊया किंवा इथे आपलं जे आहे टार्गेट इथे आपल्याला भेटणार आहे. म्हणजे आता ओव्हरऑल जर इथे बघितलं, आपली एंट्री इथे पडलेली आहे आणि इथून जर बघितलं आपण, आपली एंट्री इथे पाहिजे होती, आपली एंट्री इथे पडलेली आहे. तर इथे काय करायचं आपल्याला की या ठिकाणी जे आहे इथून इथपर्यंत जर आपण मेजरमेंट घेतलं तर जवळपास 88% आपले जे कॅपिटल आहे त्याच्यावरती इथे आपल्याला या ठिकाणी लॉस होणार आहे. तर बघूया की आता हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये कमीत कमी जे आहे आपण टार्गेट किती घ्यायचं, याच्यामध्ये कमीत कमी टार्गेट जे आहे ते आपण घ्यायचा प्रयत्न करूया. इथे जे आहे इथून जर बघितलं आपली एंट्री इथेच पडलेली आहे, तर इथून कमीत कमी टार्गेट जे आहे आपल्याला या ठिकाणी डाऊन साईडला बघताय तुम्ही की या ठिकाणी 1% पर्यंत इथे टार्गेट या ठिकाणी आपण घ्यायचा इथं प्रयत्न करूया, जे की जवळपास 11 11:30 पर्यंत या ठिकाणी आपल्याला आता होल्ड या ठिकाणी करायचं आहे. तर बघूया काय होतं याच्यामध्ये. लॉस झाला तरी मी तुम्हाला दाखवतो, प्रॉफिट झाले तरी मी तुम्हाला हे या ठिकाणी दाखवणार आहे. हे बघा मित्रांनो, आज बजेट आहे आणि आपण जे म्हटलं होतं मार्केटमध्ये कशा पद्धतीने कॅन्डल येत आहेत, इथे जर बघितलं तर आपला जो स्टॉप लॉस होता, जो आपण वरती लावलेला आहे, ते हिट करण्यासाठी देखील मार्केट वरती गेलं, पण आपला जो स्टॉप लॉस आहे तो इथे हिट झाला नाही आणि ओव्हरऑल बघता या ठिकाणी ब्रेकडाऊन द्यायचा प्रयत्न करत आहे. आपण ज्या स्टॉकमध्ये एंट्री केली तो ब्रेकडाऊन द्यायचा प्रयत्न करत आहे, पण या ठिकाणी अजून 2 मिनटं बाकी आहेत. खाली जर कॅन्डल क्लोज झाली तर इथे आपण कमीत कमी इथे जे आहे 1% तरी इथे प्रॉफिट या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न करूया, किंवा इथे काय होईल, आपला जो स्टॉप लॉस आहे तो जाईल. इथे आपण मेजरमेंट घेऊया, आपला स्टॉप लॉस किती जाणार आहे आणि आपलं टार्गेट किती या ठिकाणी येणार आहे. इथून जर आपण वरती टॉपला जर इथे क्लिक केलं आणि खालपर्यंत इथपर्यंत जर आपण इथे आलो तर जवळपास 88% हे जे आहे काय आहे या ठिकाणी आपला स्टॉप लॉस आहे एंट्री पॉईंटपासून. ठीक आहे, तर आपण खाली पण काय करूया की 88पर्यंत जे आहे एंट्री पॉईंटपासनं खाली डाऊन साईडला आपण इथे मार्क करून घेऊया. 88 पॉईंटपर्यंत जे आहे आपण काय करूया इथे, हे बघा जवळपास इथे म्हणजे इथपर्यंत जे आहे आपलं 1:1 हे काय होणार आहे आपल्याला टार्गेट या ठिकाणी भेटणार आहे. तर आता बघूया की काय होते की जर स्टॉक हा खाली आला आपल्या लेवलपर्यंत 88 म्हणजे जवळपास 1% पर्यंत इथे जे आहे आपण बुक करायचा प्रयत्न करूया, किंवा इथे जो आहे आपला स्टॉप लॉस देखील जाऊ शकतो. असं नाही की हे आपलं आपल्याच फेवरमध्ये जाणार. आज बजेट आहे त्यामुळे मुवमेंट हे अपडाऊन दोन्हीकडे होऊ शकते, पण आपला ओव्हर व्ह्यू जो आहे त्या ठिकाणी बेरिश आहे, त्यामुळे इथे आपण ह्या ट्रेडमध्ये इथे होल्ड केलेला आहे. इथे काय करूया, या ठिकाणी जे आहे आपण इथे एक लाईन ओढूया, जेणेकरून आपल्याला कळेल की इथे जे आहे बाबा आपलं टार्गेट आहे या ठिकाणी, तर इथे आपल्याला बाहेर निघायचं आहे. तर वेट अँड वॉच करूया, बघूया काय होतं याच्यामध्ये. जे होईल ते मी तुम्हाला इथे दाखवतो. लॉस झालं तरी इथे आपल्याला बघायचं आहे, प्रॉफिट झालं तरी इथे आपल्याला पाहायचं आहे. तर बघूया काय होते. फक्त 50 सेकंद बाकी आहेत आणि या ठिकाणी जो लो आहे तो इथे ब्रेक केला होता, पण सस्टेन या ठिकाणी झालेलं नाही. तर इंट्राडेमध्ये मित्रांनो हेच राहतं, मुवमेंट स्लो असते, लॉस देखील स्लो होतो आणि प्रॉफिट देखील इथे स्लोमध्ये होतो. तर हे मी एक व्हिडिओ पण टाकलेला आहे अगोदर, कशा पद्धतीने आपण ओपन इक्वल टू हाय आणि ओपन इक्वल टू लोचा वापर करून मार्केटमध्ये दिवसाला 3 ते 5% पर्यंत रिटर्न्स हे सहज या ठिकाणी मिळवू शकतो. आजचा दिवस हा बजेटचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी मुवमेंट काही व्यवस्थित होईल असं मलाही वाटत नाही आहे, कारण मार्केट हे साईडवेज राहतं. न्यूज जशी येईल तशी या ठिकाणी मुवमेंट होत असते. आपले जे टार्गेट आहे जवळपास 455च्या जवळपास इथे आले की आपल्याला जे काही प्रॉफिट होईल तो इथे घेऊन आपण मार्केटमधनं एक्झिट होणार आहोत. आता बघूया काय होतं याच्यामध्ये आणि त्यानुसार आपण इथे प्लॅन करूया. ठीक आहे, जर हे जर आपल्या लेवलच्या जवळपास आलं तर आपण काय करूया, इथे स्टॉप लॉस देखील इथे ट्रेल आपण करू शकतो. अगेन हे आपली जी एंट्री प्राईज आहे तिथेच हे अपडाऊन करत आहे. तर हे असं असतं बघा, हे लाईव्ह मार्केटमध्ये जर करायला गेलं ना आपण तर हे असं असतं. ठीक आहे,
कधी पण लाईव्ह मार्केटमध्ये टेस्ट करून बघायचं मित्रांनो. पेपर ट्रेड करण्यामध्ये तेवढं काही आपले इमोशन्स वगैरे आहेत ते इथे कंट्रोल होत नसतात. तर आपल्याला काय करायचं आहे की लाईव्हमध्येच तुम्ही एका क्वांटिटीवरती देखील हे प्रॅक्टिस करू शकता. जेणेकरून काय होईल की तुमचा जो लॉस आहे तो कमी राहणार आहे आणि प्रॉफिट पण कमीच होणार आहे. पण या ठिकाणी तुम्हाला भीती नाही वाटणार. जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की बाबा आपण जी स्ट्रॅटेजी यूज करतो आहे ओपन इक्वल टू हाय, ओपन इक्वल टू लो, तो व्हिडिओ टाकला तुम्ही एकदा बघा परत, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण कशा पद्धतीने ट्रेड या ठिकाणी करायचा असतो. तर ते तुम्ही बघितलं तर तुम्हाला समजेल की आपण काय करायला पाहिजे. तर आता आपण बघूया की ओव्हरऑल जो आहे आपला स्टॉप लॉस हा 463 वरती आहे. आपली एंट्री जी आहे जवळपास बघताय तुम्ही 459च्या जवळपास इथे एंट्री पडलेली आहे. आणि मार्केट जर इथनं वरती गेलं, फर्स्ट कॅन्डलचा जर हाय इथे ब्रेक झाला तर इथे काय होणार आहे, या ठिकाणी जो आहे आपला स्टॉप लॉस इथे जाणार आहे. एवढं आपल्याला माहीत आहे, कारण आपल्या कॅपिटलमधनं किती रुपये जाणार आहेत ते इथे आपल्याला वरती दिसत आहे. कारण या ठिकाणी जवळपास 88% म्हणजे जवळपास 1% या ठिकाणी आपले जे आहे आपल्या बॅलन्समधनं पैसे कमी होणार आहेत. जर आपल्या फेवरमध्ये जर खाली आलं तर इथे काय होणार, आपला जो प्रॉफिट आहे तो इथे वाढणार आहे. तर बघूया काय होते. खाली आल्यानंतर इथे आपण काय करूया, या ठिकाणी जो आहे स्टॉप लॉस देखील ट्रेल करायचा इथे प्रयत्न करू शकतो. पण ह्या ट्रेडमध्ये आपण जे आहे मित्रांनो कमीत कमी 11पर्यंत थांबायचं आहे. त्याच्यानंतर ह्या ट्रेडमध्ये आपल्याला थांबायचं नाही. तर बघूया काय होते. ओव्हरऑल जर आता मार्केटचा विचार केला, इथे आपण बजेट सुरू आहे, म्हणजे बजेट आता आज आहे. तर ह्याच्यामध्ये ओव्हरऑल इंडेक्स जर बघितले, आता इंडेक्स हे ग्रीनमध्ये आलेले आहेत बघताय तुम्ही, म्हणजे फ्लॅटमध्ये आलेलं आहे. ओपनिंग हे गॅपडाऊन झालं मार्केट, आता हे फ्लॅटमध्ये आलेले आहे. तर बघूया की काय होतं ह्याच्यामध्ये. आता निफ्टी तर या ठिकाणी 12 पॉईंट या ठिकाणी मायनसमध्ये आहे. बँक निफ्टी 35 या ठिकाणी 35 रुपयांनी वरती आहे पॉईंटनी. तर बघूया, कारण आपला जो व्ह्यू आहे, जो या ठिकाणी बेरिश व्ह्यू आहे, इथे बघता जवळपास 13 रुपयाचा आपला लॉस इथे सुरू आहे. तर आपला जो आहे स्टॉक, तर त्याच्यामध्येच इथे आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी बघायचं आहे. आपण हा स्टॉक देखील बघता तुम्ही कसा वरती गेला, अगेन एक रेजिस्टन्स घेऊन इथे थांबलेला आहे. आपला जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे जे आहे वेट या ठिकाणी करायचं आहे. तर बघूया काय होतं याच्यामध्ये. अगेन बघितलं तर आपला 22 रुपयाचा जो आहे या ठिकाणी लॉस सुरू आहे. 16 रुपये, 14 रुपये, कशा पद्धतीने बघताय तुम्ही हे या ठिकाणी जे आहे आपले हे जे खालचं जे दिसतंय ना मित्रांनो, एसल प्रो पॅक, तर ह्याच्यामध्ये आपल्याला सेल करायचं होतं. तर इथे काय झालं, हे बाय झालेलं आहे. तर त्याच्यामुळे इथे बघताय तुम्ही या ठिकाणी आपण 16 रुपयाला एक्झिट मारलेला आहे. आपल्याला जिथे सेल करायचं होतं तिथे बाय झालं. तर ह्या अशा चुका होत असतात सुरुवातीला मार्केटमध्ये. तर थोडंसं लक्ष देऊन तुम्ही ते या ठिकाणी करू शकता. तर आपण अगेन आपलं जे आहे तमिळनाडूमध्ये आपण घेतलेलं आहे. कुठे की तमिळनाडू मर्चंटाइल बँक, ह्याच्यामध्ये म्हणजे आता आपण ब्रेक इव्हनवरती आहोत. बघूया काय होतं याच्यामध्ये. बजेट असल्यामुळे बघताय तुम्ही कशा पद्धतीने स्टॉक देखील या ठिकाणी साईडवेज झालेला आहे. आपला व्ह्यू तर या ठिकाणी बेरिश आहे, पण आता 11 पण वाजलेले आहेत आणि आता याच्यामध्ये थांबणं थोडंसं आता मला व्यवस्थित वाटत नाही आहे. कारण याच्यामध्ये आपण एक्झिट या ठिकाणी आता घ्यायला पाहिजे. कारण मार्केट बघताय तुम्ही एकदम व्हॉलेटाईल झाले. आता जसं या ठिकाणी बजेट सुरू होईल ना, तर या ठिकाणी जबरदस्त एक अपसाईड मोमेंट येऊ शकते किंवा एक डाऊनसाईड मोमेंट या ठिकाणी येऊ शकते. तर मी काय करतो, आपली जी पोझिशन आहे इथे या ठिकाणी आता क्लोज करतो. जे काय आपलं 20-30 रुपये जे काही प्रॉफिट होईल ते इथे घेऊन आपल्याला इथे आता क्लोज या ठिकाणी करायचं आहे. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आता मी क्लोज केलेलं आहे. आपली पोझिशन ही 39 रुपयाला क्लोज झाली. म्हणजे त्याच्यामध्ये आपलं जे सुरुवातीला जो लॉस होता, आपलं टार्गेट हे 455 पर्यंत होतं. तर बघताय मार्केट हे बजेटमुळे थोडंसं एक मुवमेंट काही व्यवस्थित भेटत नाही. न्यूज बेस या ठिकाणी सुरू होईल मार्केट. तर आपण आपलं प्रॉफिट जे आहे ते बुक करून घेतलं. आता ओव्हरऑल जर इथं बघितलं तुम्ही हे अशा पद्धतीने मित्रांनो ट्रेड करू शकता. इथे जे आहे सुरुवातीला आपल्याला सेल करायचं होतं, पण त्या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी आपलं जे आहे इथे बाय झालं. म्हणजे जे की 16 रुपयेचा आपला जो लॉस आहे तो या ठिकाणी बायमध्ये आपला लॉस इथे झाला आहे. आपल्याला सेल करायचा होता आणि ह्या जे स्टॉक आहे ह्याच्यामध्ये देखील आपण तमिळनाडू बँकमध्ये या ठिकाणी 39 रुपये आपण या ठिकाणी प्रॉफिट बुक केले. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर इथे आपण ब्रेक इव्हनवरती आज क्लोज या ठिकाणी केलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हीही
ओपन इक्वल टू हाय, ओपन इक्वल टू लो ह्याचा वापर करून दिवसाला कमीत कमी 4 ते 5% रिटर्न्स या ठिकाणी सहज मिळवू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.